दिवस असताना आम्ही निघालो दर्शनाला, परंतु येईपर्यंत रांगेमध्ये दिवस मावळूनच गेला. 6च वाजले होते, परंतु सगळीकडे अंधार झाला होता. मागून जास्त पब्लिक येत होती म्हणून आम्ही खूप फास्ट चालत होतो. आता ही थोडी पब्लिक दिसते ना, समोर गेल्यावर तुम्हाला जास्त पब्लिक दिसणार आहे. आणि इथं फायनली पर्वतावरून जर बघितलं तर खालचा व्ह्यू असा काही दिसत होता. सगळं पर्वत असा चमकत होतं आणि एवढं भारी अनुभव होता ना इथला, खरंच खूप भारी फील झालं. ते शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही आपण. आणि इथं बघू शकता खालची रांग किती मोठी आहे दर्शनाची आणि एवढे भाविक भक्त होते ना, गोविंदा गोविंदा नावाचा गजर करत समोर सरकत होते ते. आणि मला भीती वाटत होती की सर्व दर्शन रांगेमध्ये आपण कसं जाणार, रियांश छोटा असल्यामुळे. परंतु काहीच वाटलं नाही आणि अजिबात चिडचिड झाली नाही, देवाचीच महिमा म्हणावी. आणि त्यानंतर फायनली आमचं दर्शन झालं. आमचे दर्शन थोडं समोर गेलं की आमचे मोबाईल काढून घेण्यात आले होते. त्यानंतर दर्शन झाल्यावर आमचे मोबाईल आम्हाला मिळाले. त्यानंतर फाटीच्या 3 वाजता एवढी सगळी गर्दी होती बघा. आणि एवढं भारी फील होत होतं ना, कारण की एकतर ब्रह्ममुहूर्त होता आणि एकतर देवाची जागा. खरंच खूप भारी फील झाला. इथला अनुभव आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. जर तुम्ही कधी आला तर मला कमेंट करून सांगा, पहिल्यांदा तुम्ही गेला का तिरुपती बालाजीला? आणि इथं आम्हाला काही फोटो क्लिक करायचे होते आणि हे ट्रेंडिंग कानाचे घेतलं होतं लेकरू, त्याच्यावरच त्याला फोटो काढायचे होते. ते अजिबात कानाचं काढत नव्हता. दर्शन झाल्यानंतर आम्ही काही फोटो क्लिक केला. असा होता आजचा आमचा दिवस.